सत्र पहिले अर्वाचीन मराठी कविता, मराठी साहित्य. मराठी साहित्याच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात नेमलेले अर्वाचीन मराठी कविता हे जे पुस्तक आहे, या पुस्तकातील कवी जे अभ्यासाला नेमलेले आहेत त्यातील केशवसूत, बासी मर्ढेकर, बाभ बोरकर, कुसुमाग्रज, इंदिरा संत, बिंदा करंदीकर आणि नारायण सुर्वे या 7 कवींच्या कविता आपल्याला अभ्यासावयाच्या आहेत. अर्वाचीन मराठी कविता प्राचीन मराठी कविता, मध्ययुगीन मराठी कविता असे भाग आपण इथे बघू शकतो. पैकी अर्वाचीन मराठी कविता या संदर्भात अधिक समजून घ्यायचं असल्यास ह्या पुस्तकाची प्रथमतः आपण प्रस्तावना वाचूया. कविता हा प्राचीन असा वाङ्मय प्रकार आहे. मानवाचे त्याच्या जन्मापासून मनाचे भरणपोषण या साहित्य प्रकाराने केले आहे. लिखित स्वरूपाची कविता आपण शालेय जीवनात वाचतो. वाचून तिचा संस्कार आपल्या मनावर होत आला. मात्र त्याही आधी बालपणापासून आजूबाजूच्या वातावरणातून मौखिक परंपरेतल्या गाण्यातून कवितेचा परिचय आपल्याला झालेला आहे. आई आजीच्या ओव्या, गाणी, धर्मपर वाङ्मय व लोकजीवनातल्या असंख्य स्मृती कहाण्यांतून पद्यरचनांचा परिचय ऐकण्यातूनच आपल्याला झालेला आहे. मौखिक परंपरेतल्या पद्यातल्या शब्दांचे, वाक्यांचे नादबंध व बोलीरूपाच्या मंत्रमोहिनी बंधाने मानवी जीवनाला नेहमीच आकर्षित केले आहे. पद्यातली लयबद्धता व संगीतानुकूलतेचा परिचय मौखिक गाण्यातून झालेला आहेच. या संपादनात आधुनिक मराठी कवितेतील काही प्रमुख ठळक प्रवृत्तींचा प्रातिनिधिकपणे परिचय होईल अशा कवितांचा समावेश केला आहे. 150 वर्षातील मराठी कवितेचा संवेदन स्वभाव व वळण ध्यानात यावे अशी ही रचना आहे. मराठी कवितेची धारा कोणत्या अंगाने घडली याचे हे प्रातिनिधिक दर्शन आहे. या अभ्यासक्रमातून आधुनिक मराठी कवितेचा सलग क्रमबद्ध पट ध्यानात येईल असे नव्हे, मात्र आधुनिक कवितेच्या संवेदना स्वभावाचे दर्शन घडेल अशा कवितांची निवड केली आहे. अर्थात वर्षभरातील अभ्यासक्रमाचा कालावधी, ग्रंथ, पृष्ठसंख्या व मराठी कवितेचा प्रचंड विस्तारलेला पट ही या संपादनाची मर्यादा असणार आहे. प्रस्तुत प्रस्तावनेत कविता विश्लेषणासाठी काही उपशीर्षके योजली आहेत. ती निश्चित काटेकोर अशी नाहीत. विविध आशयसूत्रे, प्रवृत्ती, प्रवाह दिग्दर्शित व्हावेत त्यासाठी ती वापरली आहेत. त्यामध्ये सरमिसळ झालेली आहे. त्यामुळे सर्वसाधारण प्रातिनिधिक चित्र ध्यानात यावे या अर्थाने काळाच्या विविध टप्प्यावरील स्थित्यंतरासाठी काही शीर्षके योजिली आहेत. वाङ्मय वहनाचे व प्रसारणाचे कार्य शिक्षण व्यवस्थेतूनही होत असते. शालेय अभ्यासक्रमातील अनेक कविता विद्यार्थ्यांच्या मनात घर करून असतात. मुद्रित मजकुराच्या अनुभवग्रहणाचा नाद मनात घुमत राहतो. त्याचे व्यक्तिसापेक्ष वेगवेगळे संस्कार होत राहतात. त्यामुळे या ठिकाणी लक्षात घ्यायला हवे की कवितेचा रूपबंध हा अन्य साहित्य प्रकारांपेक्षा वेगळा असतो. तो अधिक खुला, लवचिक आणि तर्कापेक्षा, वस्तुनिष्ठतेपेक्षा व्यंजकतेकडे, अनेकार्थतेकडे झुकलेला असतो. त्यामुळे एकाच कवितेचे भिन्न भिन्न अर्थ होऊ शकतात.
ध्वनी, शब्द, वाक्य, कडवी, ओळींची पुनरावृत्ती, नादबंध संबंध कविता त्याच्या एकात्म संयोजनातून भावव्यंजकता प्रकट होते. प्रतिमा, प्रतीके, अलंकरण, छंदवृत्ते, रचना प्रकार, भाषा वापर यातून कविता या प्रकारात विविध प्रकारांचे उपयोजन केलेले असते. रूढार्थापेक्षा वेगळ्या अर्थाच्या कक्षा कवितेत निर्माण होतात. कधीकधी अर्थ ओलांडणाऱ्या रीती निर्माण होतात. बासी मर्ढेकर, अरुण कोलटकर, दिलीप चित्रे, नामदेव ढसाळ यांच्या कवितेत भाषेला सार्वभौमत्व देऊन अर्थाला उठाव देणाऱ्या भाषेचे वेधक असे संयोजन घडलेले दिसते. कविता संहिताच्या अर्थभिन्नतेमागे विविध कारणे असू शकतात. ज्ञानग्रहण, प्रदेश, व्यक्तिमत्व, पूर्वज्ञान, समाजस्तर यामुळे कविता आकरणात काही एक अर्थभिन्नताही निर्माण होऊ शकते. मराठी कविता या वाङ्मय प्रकारात विपुल आणि वैविध्यपूर्ण निर्मिती झाली आहे. पद्याची परंपरा ही प्राचीन परंपरा आहे. आद्य कवी मुकुंद राजापासून ते आजतागायत अनेक महत्त्वांच्या कवींनी मराठी काव्यपरंपरा समृद्ध केली आहे. विचार, भावना, कल्पना आणि संवेदनांचा आविष्कार तीमधून घडला आहे. लिखित परंपरेआधीही मौखिक कवितेची परंपरा अस्तित्वात होती. कविता अथवा साहित्य निर्मितीचा त्या समाज संस्कृतीशी फार निकटचा संबंध असतो. मराठी कविता ही मराठी समाजाच्या कालांतरणाशी निगडीत आहे. धर्मप्रायता तसेच मध्ययुगीन समाजाच्या मनोधारणेशी या कवितेचा संबंध दाखवता येतो. आपण जी प्रस्तावना वाचली त्यामध्ये तसेच एकंदरीतच कवितेचा जो प्रवास आहे हा अतिशय समर्पक आणि बोलका आहे. मराठी कविता ही मराठी साहित्यातलं नवचैतन्य असलेली तसेच सदाबहार असलेली अशी ही कविता, असा हा वाङ्मय प्रकार बहुतांशी लोकांना आवडलेला आपल्याला दिसतो. मराठी वाङ्मयामध्ये जी विपुल साहित्य निर्माण झालं त्या विपुल साहित्यामध्ये कवितेच्या प्रांतामध्ये जी रचना आणि रचनेची परंपरा आहे ती जर अभ्यासली तर पौराणिक काळापासून ज्याला आपण असं म्हणूया की ज्या काळामध्ये लेखनी अस्तित्वात नव्हती त्या काळामध्ये सुद्धा कविता ही मौखिक परंपरेने जिवंत होती. आणि लोकसाहित्याचे जे अभ्यासक आहेत, तारा भवाळकर आहेत, प्रभाकर पाध्ये आहेत, भाऊ पाध्ये आहेत, अनेक अभ्यासक आहेत लोकसाहित्याचे, दुर्गा भागवत आहेत. ह्या सगळ्यांनी हेच आपलं निरीक्षण नोंदवलेलं आहे की लोकसाहित्याची मौखिक परंपरा ही तितकीच मजबूत आणि अभ्यासपूर्ण होती. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक परंपरेने हा कवितेचा वारसा चालत आलेला आपण बघितलेला आहे. आणि त्यासाठी उत्तम उदाहरण देता येईल ते म्हणजे भुलाबाईंची गाणी, बाहुल्यांची गाणी जी मौखिक परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आलेली आपल्याला दिसून येतात. तर कवितेचं अस्तित्व हे अतिशय जुनं आहे.
कवितेचा प्रवास हा हळूहळू क्रमाक्रमाने विकसित होत गेला आणि म्हणूनच आजही आपल्याला कविता खुणावते. आद्य कवी मुकुंदराज यांच्यापासून आजपर्यंत आपण ही काव्यपरंपरा जर बघितली तर त्या काव्यपरंपरेमध्ये आपल्याला तत्कालीन समाजाचं चित्रण, तत्कालीन प्रथा, परंपरा, समाज मान्यता ह्या सगळ्यांचं दर्शन घडतं. केशवसुतांची कविता त्यात आपण जर बघितलं, समाजाच्या ज्या मनोधारणा आहेत त्या मनोधारणा, समाजातल्या ज्या रीतीभाती आहेत त्या सगळ्या ह्या कवितांमधून आपल्याला डोकावताना दिसतात. पुढचा उतारा वाचूया. केशवसुतांची कविता आधुनिक मराठी कवितेचे प्रारंभिक पर्व. आधुनिक मराठी कवितेचा इतिहास हा 150 वर्षांहून अधिक काळाचा आहे. 19व्या शतकातील राजकीय सामाजिक स्थित्यंतराचा वाङ्मय निर्मितीशी जवळचा संबंध आहे. मध्ययुगीन समाजाच्या रचनेपेक्षा या काळात नवे बदल घडले. ब्रिटिशांच्या आगमनानंतर वासहातिक धोरणातून सामाजिक जीवनाला नवे आयाम प्राप्त झाले. परंपरा आणि आधुनिकतेच्या संघर्षाचे हे शतक होते. ज्ञान, विज्ञान आणि विवेकवादाच्या रुजुवातीचे हे शतक होते. जुन्या आणि नव्या विचारांच्या घुसळणीचा हा काळ होता. स्वाभाविक या काळातील वाङ्मय निर्मितीवर त्याचे पडसाद उमटले. सामाजिक जीवनाच्या उद्रेकी दाबामुळे वाङ्मय निर्मितीचे भान या काळात अधिक विस्तारले. हे घडत असताना काही जुने पारंपरिक अवशेषही वाङ्मय क्षेत्रात या काळात अस्तित्वात होते. शाहिरांनी या सत्तांतराबद्दल तशी जाणीव व्यक्त केलेली दिसते. कवी केशवसुतांची 1866-1905 कविता हा आधुनिक कवितेचा पहिला आविष्कार मानला जातो. आधुनिक कवितेच्या जनकत्वाचा मान त्यांच्या कवितेला दिला जातो. नव्या कवितेची पायाभरणी त्यांच्या कवितेने केली. मात्र त्याची पार्श्वभूमी कवी केशवसुतांच्या काळाआधी म्हणजे 10-15 वर्षे आधी महात्मा ज्योतिराव फुले यांनी अखंडादी रचनेतून केली. वासहातिक काळातील इतिहासाविषयीचे व राजकारणाविषयीचे नवे भान प्रकट केले. ख्रिस्त महम्मद मांग ब्राह्मणासी धरावे पोटाशी बंधुपरी अशी वैश्विक जाणीव महात्मा फुले यांनी 19व्या शतकात केशवसुतांच्या आधी व्यक्त केली. ही नवी जाणीव ही युग जाणीव आहे. शेतकऱ्यांच्या दुःखाचे व शोषणाचे स्वरूप कवितेमधून प्रभावीपणे प्रकट केले. सामाजिक समता आणि न्यायाचे वेगळे दर्शन घडविले. कुळंबिणीची कहाणी सारख्या कवितेतून ग्रामीण स्त्रीचे वेगळे वास्तव दर्शन घडविले. कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा सारख्या रचनेतून नवी इतिहासदृष्टी प्रकट केली. केशवसुतांच्या तुतारी, नवा शिपाई व आम्ही कोण या कवितांचा समावेश या संपादनात केलेला आहे. केशवसुतांच्या एकूण कवी संवेदनशीलतेचा जोरकस आविष्कार या कवितांमधून झाला. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात जी नव्या प्रबोधनाची नांदी होती त्या प्रबोधनाचा आविष्कार केशवसुतांच्या कवितेत थेट पाहायला मिळतो. गो. ग. आगरकर, रानडे, ज्योतिबा फुले आदी मंडळींनी सामाजिक सुधारणेचा धडाडीने पुरस्कार केला. धर्मचिकित्सेची एक नवी पहाट या काळात उदयाला आली. परंपरेची चिकित्सा सुरू झाली. स्वातंत्र्य, समता, न्याय या मूल्यांची नव्याने ओळख झाली. ऐहिक मूल्यांना महत्त्व प्राप्त झाले.
पारलौकिकापेक्षा आत्ताला महत्त्व आले. नव्या मनुष्यत्वाची प्रतिष्ठापना झाली. या जागरणाचा आविष्कार त्या काळातील विचारवंताच्या लेखनातून झाला. याचा थेट आणि गडद असा आविष्कार केशवसुतांच्या कवितेतून झाला. तुतारी आणि नवा शिपाई ही नव्या युगाच्या नांदीची प्रतीकेच होत. नव्या युगारंभाचे हे नवनायक होत. जुने लोप पावत आहे आणि नव्याचे स्वागत करणारे हे वीरनायक आहेत. भूतकाळातील रूढी, सनातनी परंपरा, कर्मकांड, पुराणातील अनाठाई गोष्टींचा त्याग करून नव्याची रुजवात करायला हवी. जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळुनी किंवा पुरुणी टाका. प्राप्त काल हा विशाल भूदर, सुंदर लेणी तयात खोदा, अशी आवाहनपर तक या कवितेत आहे. संघशक्तीची जाणीव तीमध्ये आहे. नव्या युगाची बंडखोरी तीमध्ये आहे. प्रगतीचे परिवर्तनाचे आवाहन त्यामध्ये आहे. समतेचा ध्वज उंच धरारे अशी वीरवृत्ती तीमध्ये आहे. संप्रती दानव फार माजती, देवावर झेंडा मिरविती, देवाच्या मदतीस चला तर, असे तीमध्ये आवाहन आहे. एकूणच नव्या युगाची चाहूल या कवितेत आहे. परंपरेचा निषेध आणि नव्याचे स्वागत ही जाणीव केशवसुतांच्या कवितेत व्यक्त झाली. दी.के. बेडेकर यांनी केशवसुतांच्या काव्यसृष्टीबद्दल एक फार चांगला विचार मांडला आहे. केशवसुतांच्या कवितेत स्वर्ग समुक्षतेचा कल्पनाबंध हा केंद्रवर्ती आहे. स्वर्ग आणि पृथ्वी यांचे मनोमिलन व्हावे, स्वर्गातील कल्पित मानवीयता धर्तीवर नांदावी, यासाठी केशवसुतांची प्रतिभा सतत आकाश पृथ्वीच्या मिलनाच्या भाषेत बोलते, असे दी.के. बेडेकरांनी नोंदवले आहे. उर्वरित प्रस्तावनेचा भाग आपण पुढील तासाला बघूया. धन्यवाद.